देशाच्या पोस्ट ऑफिसमध्ये 50,000 पदे रिक्त आहेत. देशाच्या विविध भागात असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये सुमारे 50,000 पदे रिक्त असून ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचा आज सरकारतर्फे सांगण्यात आले. केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये विविध स्तराची 49,349 पदे रिक्त आहेत. यामध्ये म्हणले आहे की पोस्ट कार्यालयात पोस्ट मास्टरचे 3,493 पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे सुपरवायझरचेही 4,464 पदे रिक्त आहेत. डाक सहकार्याची 1,649 पदे, पोस्टमॅनची 17,446 पदे रिक्त आहेत. याशिवाय पोस्ट कार्यालयामध्ये अन्य 7,000पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने पोस्ट विभागाकडे डाक प्रशिक्षण धोरण आहे. त्यामुळे सेवेचा पुरवठा आणि विभागाची दक्षतेची सुधारणा करण्यात येईल असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण डाक सेवक पदाच्या 1,789 पदाची ऑनलाईन अर्ज मागणी होत आहे. त्यासाठी पात्रता 10वी उत्तीर्ण, वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे आणि 5/5/2017 पर्यंत हे अर्ज मागवण्यात येत आहे. परीक्षा शुल्क आहे 100 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी हे फीस नाही. तर indianpost.gov ही वेबसाईट स्थळावर पाहणी करून पूर्णपणे माहिती घेऊन ॲप्लिकेशन करावे.